करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहे. ताई, पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत भाविक विधान आलं आहे. कसं बघता तुम्ही त्यांच्या विधानावर, काय सांगणार? पंकजाताई, तुम्ही कधीपर्यंत मुंडे साहेबवर भावनिक विधान करून करून राजकारण करत राहणार? आणि तुम्हाला खरंच जरी मुंडे साहेबांना न्याय द्यायचा आहे तो तुम्ही हे विचारा, हे गोष्टीवर प्रकाश टाका आणि हे मागणी करा सरकारकडून की मुंडे साहेबांची जे मृत्यू होती ते ॲक्सिडेंट होता, घातपात होता की ॲक्सिडेंट होता की मर्डर होता, हे गोष्टीची चौकशी अजून तुम्ही लावली नाही आहे. तुम्ही मंत्रिपदावर होते, तुमची बहीण खासदार होती, तरी पण तुम्ही आज हे गोष्टीवरती आजपर्यंत प्रकाश टाकला नाही. आणि आज महाराष्ट्राची जनता तो मुंडे साहेबांना कधी विसरू शकत नाही, क्योंकि त्यांचं काम इतका मोठा होता. पण तुम्हाला खरंच जरी तुमचं नाव आणि तुमच्या काम दाखवायचं आहे लोकांना, तो अगोदर तुम्ही मुंडे साहेबांना न्याय द्या. आणि त्यांचा मर्डर होता की त्यांचा ॲक्सिडेंट होता, या गोष्टीची कधी तुम्ही CBI चौकशीची मागणी केली का? SIT चौकशीची मागणी केली का? तुम्ही गप्प आहे. मी मुंडे घराण्याची सून आहे, मला सगळी गोष्टी माहीत आहे आणि मी हे चौकशी लावणार आहे लवकरच लवकर. आणि एक और बोलते, जसं की तुम्ही सांगितला की मी मुंडे साहेबांची चितावरती मी शपथ खाल्ली होती की महाराष्ट्राची जनताला मी मुंडे साहेबांचं नाव विसरू देणार नाही. तो मुंडे साहेबाचं नाव कोही विसरणार नाही, क्योंकि त्यांचं काम इतका चांगला होता. पण तुम्ही 2 शपथ और खाल्ली होती की मी मुंडे साहेबांची जे ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा मर्डर झालेला, या गोष्टीवरती मी या गोष्टीसाठी मी लढणार आहे. आणि जे धनंजय मुंडे आहे त्या धन्या मुंडेला तुम्ही त्यांची चितावरती येऊ दिला न होता. कशाला? क्योंकि मुंडे साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारा हे धन्या मुंडे होता. आणि तुम्ही एक शपथवर खाल्ली होती की हे धन्या मुंडेसोबत कधीही मी मांडवाली करणार नाही, त्यांच्यासोबत कधीही, क्योंकि त्यांनी मुंडे साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आणला होता. आणि तुम्ही शपथ खाल्ली होती की धनंजय मुंडे को मी त्यांची जागा दाखवणार आहे. पण आज राजकारणामध्ये तुम्ही इतके लाचार झाले की तुम्ही ते शब्द जे तुमचे पिताजीचे मुंडे साहेबांची चितावरती दिला होता स्वतःला, ते तुम्ही विसरून गेले. आणि आज तुम्ही हे भावनिक विधान करून काय करणार? काय होणार नाही याच्या पुढे, क्योंकि मी आहे. धन्यवाद. पण तुम्हाला काय वाटतं, घातपात होता की ॲक्सिडेंट होता? घातपात होता. मला माहीत आहे, सगळी गोष्टी मला माहीत आहे. पण कसं आहे की आज मी कोणत्याही पदावर नाही आहे. मी ना मंत्री आहे ना संत्री आहे. जरी निवेदन जरी दिला मी CMला दिला किंवा प्राईम मिनिस्टरला दिला तरी काय होणार नाही. मला माहीत आहे, एकदा मी कोणत्याही संवैधानिक पदावर जरी मी गेली तो हे सगळी गोष्टीची मी चौकशी करणार आहे. मी आज स्वतःला इतका काहीतरी मोठे पदावर गेली असती तो मी आज हे सगळं मुद्दा जे काढला असता. पण आज सगळ्यांना माहीत आहे की आज हे मोठे मोठे राजकारणी जे लोक आहे ते कुठे ना कुठे सगळे मुद्द्याची आज अजितदादाच्या बघा ना, आज अजितदादासारखे व्यक्तीला जरी न्याय भेटू शकत नाही, त्यांचा घातपात होता की अपघात होता, हे गोष्टीची सखोल चौकशी अजून लागली नाही आहे. आणि रोहित पवार दादांना इतकी मेहनत करावं लागते या गोष्टीसाठी, तो मुंडे साहेबांची तर कोणी मागणी पण केलेली नाही आहे. आणि जे मुंडे साहेबच्या ज्या वेळे होता ॲक्सिडेंट, त्यावेळे आपण बघितलेलं आहे काहीही कुठेही लागली नाही होती ना, त्यांची बॉडीवर कुठे असं निशाण होते किंवा गाडीवरती पण काही निशाण नाही होते. तो ते ॲक्सिडेंट नाही होता, ते मर्डर होता. सगळी गोष्टी मला माहीत आहे. तुम्ही CBI चौकशीची मागणी करणार आहेत का? पत्र लिखणार आहेत? 100% मी मोदीजीला चौकशीसाठी मी निवेदन देणार आहे याच्यासाठी, आणि दिल्लीमध्ये जाऊन मी देणार आहे. आणि हे जे पंकजाताई जे भावनिक विधान करून करून फक्त लोकांची सहानुभूती बटोरण्याचा प्रयत्न करताय, अरे तुम्ही काहीतरी लोकांचे काम करा. स्वतःची घरची महिलाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही आणि CM बनण्याचे तुम्ही स्वप्न बघतोय. कुठे चाललाय महाराष्ट्र? काय होणार नाही तुमच्या. तुम्हाला खरंच जरी राजकारणमध्ये टिकायचं आहे तो हे भावनिक विधान करणं बंद करा. आज मुंडे साहेबांना खरोखर न्याय द्या. तुम्ही CBI चौकशीची मागणी करा. अरे मागणी तो करा ना. आज रोहित दादा करताय ना, ते तो चुलते आहे त्यांचे अजितदादा, तरी पण त्यांनी आज 2 महिन्यापासून लढत आहे आणि CBI चौकशी SIT चौकशी लावली त्यांनी.
तो आज ते तो मुलगी आहे. त्यांचा पहिला फर्ज लोकांच्या जनताच्या सोडा तुम्ही आपल्या आत्माला संतुष्टी वाटली पाहिजे. आणि आज तुम्हाला हे गोष्टीसाठी त्यांना द्यायला पाहिजे, गृहमंत्रीला अमित शाह साहेबांना, पंकजाताईला द्यायला पाहिजे की माझे वडीलची मुंडे साहेबांचा घातपात होता की अपघात होता या गोष्टीची SIT आणि सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि मला तो सगळं माहीत आहे, क्योंकि धनंजय मुंडेची मी बायको होती आणि आमच्या बेडरूममध्ये राजकारण धनंजय मुंडेंनी केलेलं मला एक एक गोष्टी माहीत आहे. सगळ्यांची मी चौकशी लावणार आहे आणि खूप एक लोकांची याच्यामध्ये नार्को टेस्टची गरज पडली ते पण आम्ही करणार आहे. हातपातच्या पाठी कोणाच्या हात आहेत काय वाटतं तुम्हाला? खूप लोक आहे, पण वेळ आल्यानंतर मी बोलू हे गोष्टी. सरकार काय करते हे पण आपल्याला बघण्यासारखं आहे ना अगोदर, क्योंकि सगळे काम जरी आपण करून दिले तर हे लोक कशाला दिलेले, प्रशासनमध्ये लोक कशाला आपण इतके मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहे, सत्ता कशाला यांच्या हातामध्ये आहे. आज BJP स्वतःच्या नेत्यासाठी काय करतोय, त्यांचे मर्डरचा खुलासा करू शकते की नाही हे गोष्टी लोकांच्या समोर यायला पाहिजे ना. त्यानंतर तुम्ही आहेच ना. होंदू बाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत, समोर माहिती येत आहेत, अनेक व्हिडिओ पण समोर येत आहेत. नरहरी झिरवळच्या पण एक व्हिडिओ समोर येतात, त्याच्यावर काय सांग? मी तो एकदम मेरा तो अभी दिमागी काम करना बंद कर दिया है. अँड मतलब आता मी काय सांगू, मला तर काय वाटत नाही, मतलब एकदम हसी आ रही है सिर्फ. आणि रुपालीताईबद्दल मी एक बोलते, काल त्यांच्या एक मी हे बघितला की खूप मतलब काय त्यांच्या हे होता की ये माझ्यासोबत माझे परिवारच्या पण हे होत आहे, हे भयावह आहे. तो महिला आयोग की अध्यक्ष असताना तुम्हाला ये भयावहपणा वाटलं नाही. आज हे भयावहपणा मी गेले 5 वर्षापासून सहन करते, माझे मुलगा मुलगी सहन करते. ये भयावहपणा जे धनंजय मुंडेंनी आम्हाला दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही मांडी लावून फोटो मीडियावरती टाकत होता महिला आयोगची अध्यक्ष असताना. आणि महिला आयोगचा एक रूल आहे, ज्यांची तुमच्याकडे कंप्लेंट आहे त्या व्यक्तीसोबत तुम्ही फोटो काढू शकत नाही आणि मीडियावरती शेअर करू शकत नाही. पण ते जे लॉ आहे ते विसरून तुम्ही माझे नवऱ्यासोबत मांडीला मांडी लावून बसतात, हसी ठिठोली करता. आता कसं वाटते तुम्हाला? मी तुम्हाला विचारते रुपालीताई, है ना, की आता तुम्हाला कसं वाटते ज्या वेळेला आपले परिवारपर्यंत बात येते. आणि माझे मुलगा मुलगी तर खूप लहान होते त्यावेळे, खूप लहान होते. आणि आता कसे वाटते? आणि मी एकच बोलते की ज्याच्या पाठीमागे कोणी नसते ना, त्याच्या पाठीमागे देव असते. आणि देवाने तुम्ही लोकांना दाखवून दिलेला आहे. ज्या व्यक्तीने माझ्यासोबत वाईट केलेलं आहे, धनिया मुंडेच्या मंत्रिपद गेला, आमदारकी सुद्धा जाणार आहे. मी शब्द देते मीडियावरती. वाल्मिक कराड जेलमध्ये सडत आहे. ते पर्लीमध्ये मी निवडणूक लढण्यासाठी गेली होती. पर्लीमध्ये ते मुंडे जे तहसीलदार होता त्यांनी माझ्या परचा अवैध केला आणि धनिया मुंडेच्या अवैध असताना वैध केला. आज त्यांची नोकरी गेली, खंडणीचे 20,000 रुपयासाठी त्यांची नोकरी गेली. आणि आज रुपालीताई ज्यांच्या खटला मी कोर्टामध्ये टाकलेला आहे त्यांचे विकेट गेले. त्याच्यासाठी एक महिलांवरती ज्यावेळेला अत्याचार, आणि मला खूप चांगला वाटलं त्यांच्या हे पोस्ट बघून की माझ्या परिवारवरती जे आज घडत आहे ते खूप भयावह आहे. ते शब्द बघून मला खूप असं शांती वाटली की तुम्ही महिला पदावर असताना जरी धनिया मुंडेला एक कारवाईसाठी कॉल केला असता की 2-2 बायका कशाला ठेवलेली होती, 5-5 मुलगा मुलगी कशाला काढले आहे, इतकी मुलगीसोबत कशाला फोटो व्हायरल आहे, आणि रेणू शर्माने बलात्कारची केस कशाला टाकली होती, हे सगळी गोष्टीवरती तुम्ही जरी एक सुद्धा पाव उचलला असता ना, तर आज तुमचा पद राहिला असता आणि आज तुमची मान प्रतिष्ठा, तुमच्या परिवारची मान प्रतिष्ठा सगळं चांगलं असतं. पण आज देवाने न्याय दिला तो तुमच्या हातामध्ये, हे जितके मंत्री संत्री आमदार आहेत तुमच्या हातामध्ये काहीच नाही आहे.
सगळ्यांपेक्षा मोठी जी सत्ता आहे ते देवाची होती आहे आणि असणार आहे हे लक्षात ठेवा. आणि याच्या पुढे पण धनंजय मुंडेचा 1 विकेट तो गेलेला आहे, अजून राहिलेला आमदारकीचा, हे पण 100% होणार आहे आणि होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.